भयंकर उन्हानं तापलेली शुभ दुपार मंडळी. हो, असं म्हणण्यामागं एकच कारण आहे, तर किती ऊन असलं, पाऊस असला, थंडी असली, तरी माझ्या शेतकरी राजाला मात्र कष्ट चुकत नाही आणि तो प्रामाणिकपणे करतो पण. तो त्याच्या शेतात जातो, कष्ट करतो, पीक उभं करतो, चांगलं जोपासतो आणि चांगलं उत्पन्नही तो मिळवतो. फक्त त्याच्या मालाला भाव द्या एवढीच एक विनंती आहे. तर आज आपण आलोय आपल्या शेतामध्ये. इथं आपण लावली होती नामधारी 106 ची फ्लॉवरची व्हरायटी. तर खूप छान अशी उत्तम व्हरायटी ही आहे. तर सर्व शेतकरी बंधूंना सांगणं आहे माझं, की तुम्ही नक्की लावून बघा ही व्हरायटी. तर आज आपण खुरपणी करतोय आपल्या शेतामध्ये. मधल्या सरांना काही एवढं गवत नव्हतं, पण कडेनी आणि बांधाच्या साईडनी भरपूर गवत होतं. तर खुरपणी चालू आहे. भरपूर ऊन आहे. सकाळी येताना आम्ही जेवून आलो होतो, त्यामुळं काही डब्बा घेतला नाही. पण आता दुपारची वेळ झाली आहे, थोडी विश्रांती पण करावी वाटतीये उन्हामुळं आणि भूक पण लागली आहे. त्यामुळं इथे शेजारी चांगला वडा भेटतो. आम्ही वडा घेऊन आलोय. या मग वडा खायला. तर 10-15 मिनिटाच्या विश्रांतीनंतर पुन्हा काम चालू होईल आणि खुरपणी भिडूनच आम्ही घरी जाणार आहे. रामकृष्ण हरी, माझा शेतकरी राजाच सगळ्यात भारी.